नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी 10वी कविता झुई झुई झोका. चला आपण शिकूया. झुई झुई झोका झाडावर टांगा, झोक्यासाठी लावा भरा भरा रांगा. वर खाली वर झोका आला वेगा, पोटामध्ये माझ्या गोई गोई गुंगा. उंच गेला झोका दादा झाला ठेंगा, ताईला वाकोल्या डिंग डिंग डिंगा. आई देते झोका खेळ आला रंगा, सुख मोठे कुठे याच्या ओणी सांगा. हेमंत मुस्लिम यांची सुंदर कविता झुई झुई झोका. आता झोक्यावर तुम्ही कोण बसलाय, बसला असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा कोण बसलाय आणि कोणाला कोणाला मजा आली. तर चालू करूया. झुई झुई झोका झाडावर टांगा, झोक्यासाठी लावा भरा भरा रांगा. आता झुई झुई झोक्याला झुई झुई असा आवाज काढतो. तर झोका आपण झाडावर टांगलेला आहे आणि झोक्यावर बसण्यासाठी तुम्ही सर्वांनी रांगेत या असं कवी म्हणतायत. आता पुढे वर खाली वर झोका आला वेगा, पोटामध्ये माझ्या गोई गोई गुंगा. आता झोका आहे तो वर खाली होतोय आणि त्याच्यामुळे झोक्याला वेग येत आहे आणि जसा जसा वेग येत आहे तसं तसं माझ्या पोटामध्ये गुंगी म्हणजे पोटामध्ये आपलं धकधक धकधक असं छातीमध्ये धकधक होत आहे. तसं पोटामध्ये आपला पोट आवळ्यासारखं वाटतंय, तसं कवीला वाटतंय. पुढे उंच झाला झोका दादा झाला ठेंगा, ताईला वाकुल्या डिंग डिंग डिंग. आता जसा झोका वरती वरती गेलाय तसा जो माझा दादा आहे तो मोठा दिसत होता, मला तो छोटा दिसायला लागला कारण त्याला मी वरून बघतोय. आणि मग ताईला आपण वाकडे तिकडे दाखवतोय डिंग 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 आणि मजा करतोय. ताईला वाकडे दाखवून आपण मजा करत आहोत. पुढे आई देते झोका खेळ आला रंगा, सुख मोठे कुठे याच्या ओने सांगा. आता आई मला झोका देत आहे आणि तो झोक्याचा खेळ आहे पुढे मागे यायचा, तो खूप छान रंगलेला आहे आणि याच्याहून मोठं सुख कुठे आहे ते मला सांगा असं कवी म्हणतायत. अशा प्रकारे झुई झुई झोका आपली कविता शिकवून झालेली आहे. आता आपण कवितेत आलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहूया. आम्हाला हे समजलं. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. झोका कुठे टांगला आहे? झोका झाडावर टांगला आहे. कुठे टांगलाय? झाडावर टांगला आहे. झोक्यावर वेग आल्यावर काय घडले? झोक्याला वेग आल्यावर पोटामध्ये पुंगा आल्यासारखे घडले. वाकुल्या कोण दाखवत आहे? उत्तर आहे ताई. झोका कोण देत आहे? उत्तर आहे आई. आता 4 प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. झोका झाडावर टांगलेला आहे, पोटामध्ये गुंगा आल्यावर काय वाटतंय? वाकुल्या कोण दाखवत आहे? तर ताई. झोका कोण देत आहे? आई. वर खाली वर झोका आला वेग. झोका वर खाली वर झोका आला वेगा, पोटामध्ये माझ्या गोई गोई गुंगा. आता प्रश्न दुसरा, उंच गेला झोका दादा झाला ठेंगा, ताईला वाकुल्या डिंग डिंग डिंगा. तुम्ही झोक्यावर बसताना तुम्हाला आलेला अनुभव तुमच्या शब्दात लिहायचा. तर झोक्यावर बसल्यावर आम्हाला खूप छान वाटतं. आम्ही दुनियाच्या वरती एका क्षणाला दुनिया आमच्या मागे असं वाटत असतं. असं गोड सुंदर अनुभव झोक्यावर बसल्यावर येतात. ते तुम्हाला वाटतं तसं लिहायचं आहे. आता खेळूया शब्दांशी. प्रश्न 1, नवीन शब्द तयार करून लिहा. झाड झाडावर, उंच उंचावर, फळा फळ्यावर, खुर्ची खुर्चीवर, टेबल टेबलावर, झोका झोक्यावर, पाट पाटावर. प्रश्न दुसरा, खाली शब्द उलटसुलट प्रमाणे वाचा. डालडा डालडा, कडक कडक, नमन नमन. डालडा डालडा, कडक कडक, नमन नमन नमन.
नयन नयन, सरस सरस. योग्य शब्दाला अनुस्वार द्या आणि शब्द पुन्हा वाचा. टागा तर झाला टांगा. उंच उंच. रागा रांगा. ठेगा ठेंगा. गुगा गुंगा. रगा रंगा. डिगा डिंगा. सागा सांगा. ह्याच्यात आता तुम्हाला गोष्ट लिहायची आहे. चित्रे पहा व सांगा. हे झोक्याचे प्रकार आहेत वेगवेगळे. कोणकोणत्या झोक्यावर बसले, तुम्हाला कोणत्या झोक्यावर बसायला आवडेल हे लिहिलेलं आहे. आता आम्ही सूचना वाचतो. त्याच्यात बागेची वेळ कोणती आहे. बागेची वेळ त्याच्यामध्ये थांबा, काय काय लिहिलं पाहूया. आम्ही सूचना वाचतो. स्वच्छता राखा. कचरापेटीत कचरा टाका. झाडावर नावे लिहू नका. फुले तोडू नका. सकाळी 7 ते 9, संध्याकाळी 5 ते रात्री 5 ते 8. चित्र पाहून आलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बागेची वेळ कोणती आहे. सकाळी 6 ते 8, 7 ते 9, रात्री 5 ते 8. कोणत्या वेळी तुम्ही बागेत जाता. तर रात्री 5 ते 8 मध्ये. वरील चित्रात स्वच्छता राखा असे का सांगितले आहे. तर बागेत जाऊन कोणी कचरा करू नये म्हणून. बागेत जाऊन कोणीही कचरा. बागेविषयीची एक सूचना तयार करा व लिहा. बागेत वेडेवाकडे धावू नका. खालील सूचना वाचा, त्या कुठे वापरतात ते लिहा. शांतता राखा. गडकिल्ल्यांची स्वच्छता राखा. पाणी जपून वापरा. सर्वांनी रांगेत या. पेशंटला भेटण्याच्या वेळेतच यावे. प्रवाशांनी आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी. चपला बाहेर काढाव्या. शांतता राखा. ग्रंथालयामध्ये बोलतात. गडकिल्ल्यांची स्वच्छता राखा. गडावर. पाणी जपून वापरा. गावात. सर्वांनी रांगेत यावे. शाळेत. पेशंटला भेटण्यासाठी दिलेल्या वेळेत यावे. हे दवाखान्यात. प्रवाशांनी आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी. बसमध्ये. चपला बाहेर काढाव्यात. मंदिरात. अशा प्रकारे आपली जुई जुई झोका शिकून झालेली आहे. त्यातले प्रश्नोत्तर आपण घेतलेले आहेत. ही गोष्ट तुम्हाला लिहायची. खेळूया शब्दांशी पण घेतलेल्या प्रश्नोत्तर सांगितले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.